आखातही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट आपल्या पालघर जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत. अफवांमुळे पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पेट्रोल डिझेल कॅनमध्ये देण्याचा निर्बंध लावले आहेत. पण या निर्णयाचा फटका आता सामान्य नागरिकांपेक्षा जास्त शेतकरी आणि लघु व्यावसायिकांना बसताना दिसतोय. बागायतदार शेतकरी JCB, पोकलेन आणि इतर यंत्रांच्या मदतीने शेतीची कामे करतात. मात्र कॅनमध्ये डिझेल न मिळाल्याने ही कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे वीटभट्टी व्यावसायिक सुद्धा इंजिनद्वारे पाणी उचलण्यासाठी डिझेलवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचाही व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये मोठा नाराजीचा सूर उमटतोय आणि जर हे निर्बंध तातडीने उठवले नाहीत तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी यांनी शेतकरी आणि व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. पाहूया काय म्हणतात याबाबत शेतकरी आणि व्यावसायिक. प्रथम शासनाने जो हा निर्णय घेतला एकदम चुकीचा आहे. आमचा व्यवसाय हा डिझेलवर चालणारे आहेत वस्तू ज्या पोकलँड, JCB आणि ते जर आम्हाला जर मिळत नसेल तर आम्ही व्यवसाय करायचा कसा? आणि हे करताना आम्हाला खूप आमची दमछाक होते. आम्ही 10-15 किलोमीटरवरून JCB नाही आणू शकत, पोकलँड आणू शकत नाही. तरी आम्हाला तुम्ही कॅनमध्ये देण्याची कृपा करावी आणि प्रशासनाला आमची हीच विनंती आहे की पेट्रोल पंपावर JCB आणि पोकलँडवाल्यांना डिझेल कॅनमध्ये मिळण्याची परवानगी मिळावी. नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की त्याच्यात परिणाम झाला? आता आमची JCB पोकलँड प्रामुख्याने वीटभट्टी चालू आहेत, काही वन विभागाची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करायला लागतो की एवढ्या लांब आम्ही डिझेल नाही नेऊ शकत. एवढ्या लांबून आम्ही डिझेल JCB पोकलँड नाही आणू शकत. त्याच्यासाठी आम्हाला कॅनमध्ये डिझेल देऊन आम्ही ते JCB पोकलँडला आम्ही पोहोचून आमची कामं आम्ही व्यवस्थित पार पडू शकतो. हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. खरं तर युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवस बऱ्याचशा अफवा पसरल्या होत्या आणि त्याच्यामुळं एक 2-4 दिवसापूर्वी पेट्रोल पंपावर खूप गर्दी असायची. पण आज जर तुम्ही बघाल तर पेट्रोल पंप म्हणजे जास्त गर्दी मिळत नाही आणि शेतकरी हा प्रत्येक वेळेस त्याचा ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर तिथे आणू शकत नाही. तर त्याला आता भाजीपाल्याचा हंगाम आहे आणि रोजच आपल्याला ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर फिरवावं लागतं. तर त्याला तो ड्रम मध्येच घेऊन जातो डिझेल. आणि आता JCB आहे किंवा पोकलँड आहे ह्याच्यासाठी पण तो कुठे रानात दूरवर जर काम चालू असेल तर तो तिथपर्यंत त्याचे हे घेऊन येऊ शकत नाही वाहन. म्हणून हे डिझेल कॅनमध्ये द्यायला पाहिजे. ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. वीटभट्टी व्यवसाय सुद्धा आहेत, त्यांचं इंजिनवरती तो व्यवसाय चालतो. ह्याच्यात डिझेल पंप जे आहेत, वीटभट्टी आहे किंवा कुठे कुठे जिथे विजेचं कनेक्शन नाही त्या ठिकाणी शेतकरी हा डिझेल इंजिनवरच आपली शेती भाजीपाला करत असतो. तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातनं सूट द्यायला पाहिजे. ह्या निर्णयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी हे विचार केला पाहिजे. भरपूर परिणाम होणार. जर डिझेल नाही दिलं तर आपले इंजिन बंद होणार किंवा आपले ट्रॅक्टर आहेत ते बंद होणार आणि ते नेण्यासाठी आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. कारण की 1-2 किलोमीटर नेण्यासाठी खूप त्रास होतो. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की आपल्याला कॅन मध्ये तरी डिझेल द्यायला पाहिजे.